नमस्कार. मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. माझे पद्मजा स्पीक्स या नावाचे यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवर समाज प्रबोधनपर अध्यात्म आणि विज्ञान याविषयी दिनविशेष माहिती, तसेच महिलांसाठी खास टिप्स, ज्येष्ठांसाठी माहिती आणि विद्यार्थ्यांसाठी मोटिव्हेशनल व्हिडिओ असतात. आपल्याला हे व्हिडिओ आवडल्यास आपण त्याला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करावं ही विनंती. तर आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे गुढीपाडवा या सणामागील वैज्ञानिक कारण, वैज्ञानिक महत्त्व. तर तसं पाहिलं तर गुढीपाडवा हा जो सण आहे हा एक वैज्ञानिक सण किंवा वैज्ञानिक उत्सवच आहे. कारण यावेळेस निसर्गामध्ये नवीन बदलाचे संकेत आपल्याला मिळत असतात. चैत्र शुक्ल प्रतिपदा याला सुरू होणारा हा सण आपल्याला नवीन वर्षाचे संकेत देत असतो आणि आपण याला मराठी कॅलेंडरप्रमाणे आपला हा पहिला सण असतो. आणि काय असते की शक्यतोवर हा सण मार्च किंवा एप्रिल या महिन्यामध्ये येत असतो. म्हणजे हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरुवात होत असते. अशा वेळेस हा सण आपण साजरा करतो. आणि आपले सर्व सणवार हे ऋतूशी निगडीतच असतात. तर त्याचं पहिलं वैज्ञानिक कारण आहे वसंत ऋतूचे आगमन. या वसंत ऋतूमध्ये हा सण येतो आणि यामध्ये नवीन पालवी आलेली असते, झाडांना नवीन फुलं आलेली असते, म्हणजे पानं फुलं हे नवीन येत असतात. आणि मग आपण या सणामध्ये वसंतोत्सवसुद्धा साजरा करत असतो. आपल्याला निसर्ग हा संकेत देत असतो की हे आता तुम्हाला नवीन जीवन, तुमचं पुनरुज्जीवन सुरू करण्याचं संकेत आपल्याला देतात. दुसरं आहे आरोग्य रक्षण किंवा कडुलिंबाचे सेवन. तर कडुलिंबाला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि गुढीपाडवा या दिवशी आपण कडुलिंबाची कोवळी पाने, ओवा, जिरं, हिंग आणि गूळ किंवा साखर याचं मिश्रण तयार करून ते प्रसाद म्हणून खाण्याची प्रथा आहे. कारण हे आपण सेवन केलं तर याने आपलं पचन सुधारते आणि कडुलिंबाला प्रतिजैविक, अँटीबॅक्टेरियल असंही म्हटलेलं आहे. आणि आपली पाचनक्रियासुद्धा यामुळे सुधारले जाते. आणि आपल्याला माहिती आहे की नीम इज ए ट्री फॉर सॉल्व्हिंग ग्लोबल प्रॉब्लेम. कडुलिंबाला संपूर्ण जगामध्ये खूप महत्त्व आहे. म्हणून आपल्याकडे तर ते इझिली मिळतं, परदेशामध्ये मिळत नाही. तिथे सगळे निलगिरीचेच झाडं असतात. पण आपल्या भारतामध्ये हे कुठेही मिळतं. तर कडुलिंबाची कोवळी पाने, जिरं, धने, ओवा आणि गूळ साखर याचं मिश्रण आपण अवश्य प्रसाद म्हणून सेवन करायला पाहिजे. तिसरं कारण आहे की गुढीची रचना. आता बघा, गुढी आपण सर्वजण उभारतच असतो, त्याची रचनाही आपल्याला माहिती आहे. पण यामागे विज्ञान काय आहे हे बघूया. आता गुढीला आपण काय करतो की एक नक्षीदार बांबूची काठी घेतो. तर नक्षीदार बांबूची काठी आपल्याला काय दर्शविते? मजबूतीचं प्रतीक, म्हणजे तुम्ही मजबूत आहात हे प्रतीक ते आपल्याला दर्शवत असते. त्या बांबूच्या काठीला आपण रेशमी वस्त्र किंवा जरीची साडी त्याला लावतो. हे आपल्याला कशाचं प्रतीक आहे? तर शीतलकाया, कांचनकाया याचं ते रेशमी वस्त्र किंवा जरीची साडी हे प्रतीक असतं. त्यानंतर गुढीवर आपण तांब्याचा पेला किंवा तांब्याचा गडवा उपडा ठेवतो. शक्यतोवर आपण तांब्याचाच ठेवतो. काही लोक चांदीचा वगैरे ठेवतात, पण मोस्टली तांब्याचा ठेवण्यात येतं. आणि तांब हे काय आहे की वाहक आहे. तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रिसिटीचे जे वायर वगैरे असतात हे सुद्धा तांब्याचे असतात. आणि तांब्याचा रंग कोणता असतो? लाल किंवा तांबडा. आणि ब्रह्मांडाचाही रंग कोणता आहे? लाल किंवा तांबडा. तर हा तांब्याचा पेला उपडा ठेवल्यानंतर काय होतं की ब्रह्मांडातील ज्या शीतल लहरी आहे, जे चैतन्य आहे, जो आनंद आहे आणि ज्या प्रजापती लहरी आहे, हे तांब आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीद्वारे ते आपल्या अंगणामध्ये, आपल्या घरामध्ये खेचून घेतं. ती शक्ती आपल्या घरामध्ये येते.
म्हणून तांब्याचा पेला त्यावर उपडा ठेवण्याची प्रथा आहे. आणि त्यासोबतच त्याला पांढऱ्या गाठीचा हार असतो, आंब्याची पानं आणि झेंडूची फुलंसुद्धा लावण्यात येतात. तर अशी आपण अगदी नवीन नवरी नटल्याप्रमाणे गुढी तयार करतो आणि आपल्या अंगणामध्ये ती सजवतो. नंतरचं कारण हे आहे की विजयाचे प्रतीक. आता यामागे बऱ्याच पौराणिक कथा सांगितलेल्या आहेत. जसं की सत्ययुगाची सुरुवात झाली तो दिवससुद्धा हाच होता, गुढीपाडवा. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली तोही दिवस म्हणजे गुढीपाडवाच होता. शालिवाहन शक सुरू झाले तो दिवससुद्धा गुढीपाडवा. आणि मर्यादा पुरुषोत्तम राम यांनी लंकेवर विजय मिळवून ते माता सीता आणि लक्ष्मण यासह जेव्हा अयोध्येला आले तेव्हा अयोध्यावासियांनी आपल्या घरामध्ये गुढी उभारून आणि विजय पताका लावून त्यांचे स्वागत केले, तो सुद्धा हाच दिवस. म्हणून याला आपण विजयाचे प्रतीक म्हणजे अनिष्ठावर आपण म्हणजे वरचढ ठरणार आणि वाईटांवर चांगल्याचा विजय होणार हे आपल्याला दर्शवित असतं. नंतरचं कारण हे आहे की कालोचित सण. आता काय होते की हा जो सण आहे म्हणजे गुढीपाडवा हा वसंत ऋतूमध्ये असतो, त्याचं आगमन झालेलं असते. आणि यावेळेस निसर्गाचे जी आपण बघत आहोत की पानं सगळे जुने पानं त्याचे गळून पडत आहे आणि नवीन पालवी त्याला येत आहे, नवीन फुलं येत आहे. तुम्ही बाहेर गेला तर तुम्हाला दिसत असेल. ते काय दाखवतं आपल्याला की पुनरुज्जीवनाचे संकेत. म्हणून याला कालोचित सण असे सुद्धा म्हटलेले आहे. त्यानंतरचं कारण आहे निसर्ग आणि मानवी शरीर. आता बघा की निसर्गाने ही अशी रचनाच केलेली आहे की या सणाला हे खायचं आणि त्याला हे वैज्ञानिक कारण आहे की त्याला म्हणजे दैवी रूप दिलेलं आहे, धार्मिक एक त्याला दिलेलं आहे आणि त्यामागे हे वैज्ञानिक कारणसुद्धा असतं की या सणाला हे पदार्थ किंवा हा पदार्थ प्रसाद म्हणून खायचा. तर काय होतं की आपण हे कडुलिंबाचं सेवन केलं त्यामुळे आपल्या शरीरात जे दोष असतात वात पित्त कफ या दोषाचं शमन होतं आणि आपली पचनक्रिया सुधारते. म्हणून या दिवशी कडुलिंबाचे पानं आणि ते जे सांगितलेलं आहे त्याचा प्रसाद करून खाणे हे अतिशय आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. नंतर आहे की समृद्धीचे प्रतीक. आता गुढी जी आपण उभारतो ती गुढीचं जे मुख असतं ते ब्रह्मांडाकडे असतं. म्हणजे त्या ब्रह्मांडातील ज्या लहरी ते गुरुत्वाकर्षणाद्वारे खेचून घेतात. म्हणून गुढीला काय म्हटलेलं आहे, ब्रह्मध्वज म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या घरात समृद्धी येते. आणि बघा की हा जो सण आहे आपण जे म्हणतो म्हणजे गुढीपाडवा, तर याला कसं आहे की उत्साहाची पालवी, सुखाची मोहोर, समृद्धीची गोडी आणि समाधानाची गाठी, नवीन उमेद, नवीन आशा, नवीन संकल्पना आणि नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. आणि हा सण जो आहे हा नैसर्गिक म्हणजे निसर्गाशी तर जुडलेला आहेच, पण याला वैज्ञानिक आणि खगोलिक संकेत हा आपल्याला देत असतो. आणि बघा की गुढी जी असते ती आपण नव्या नवरी नटल्याप्रमाणे तिला सजवतो. म्हणजे जसं की हिरव्या कंच आंब्याच्या तोरणाजवळ पिवळ्या रंगाची किंवा केशरी रंगाची झेंडूची फुले असतात, त्याला पांढऱ्या गाठीचा हार असतो आणि त्याच्यासोबतच त्यावर तर आपण पेला तांब्याचा उपडा ठेवलाच आहे आणि त्यासोबत घरी केलेला गोडाचा नैवेद्य. आणि हे सगळंच कसं अगदी मनमोहक आणि उत्साही असतं. आणि हे आपण करायला पाहिजे कारण यामागे विज्ञान आहे आणि आपण मानतोच याला कारण आपले सण आहेत. आणि म्हणून नवीन वर्षातील आपला मराठी पहिला सण जो आहे हा आपण म्हणतो नवीन कॅलेंडर आपलं जे सुरू होते, जसं प्रत्येकाचं कॅलेंडर असतं, जसं जानेवारी हा इंग्रजी वर्षाचा पहिला सण आहे आणि हा मराठी वर्षाचा पहिला सण आहे. जसं आर्थिक वर्षाचाही पहिला दिवस असतो, शैक्षणिक सत्राचा सुद्धा पहिला दिवस असतो, तर त्याप्रमाणे हा आपला मराठी कॅलेंडरमधील पहिला सण आहे. तर यामध्ये आपण काय म्हटलेलं आहे की चैतन्याची पालवी, सुखाची मोहोर, समृद्धीची गोडी आणि समाधानाची गाठी, त्यासोबतच आपली नवी उमेद, नव्या संकल्पना आणि
नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हा आपल्याला शुभ मुहूर्त असतो. आणि आपण ही गुढी उभारली तर त्या ब्रह्मांडातील ज्या प्रजापती लहरी आहेत त्या आपल्या घरामध्ये येतात आणि मग आपल्या घरामध्ये सुद्धा आनंद, चैतन्य, उत्साह हे दरवळत असतो. तर असेच हसत रहा, आनंदी रहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.